दादा विमान अपघातात या ठिकाणी हरपलेला आहे आणि ही विमान दुर्घटना बारामती येथील ज्या लँडिंग करत होता असताना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिली ते प्रत्यक्षदर्शीने आपल्यासोबत या ठिकाणी काय सांगाल ताई? खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे. त्यांचा म्हणजे ते आम्ही बाहेर काम करत होतो. काम करताना पहिल्यांदा आलेलं ते मोठं होतं प्लेन आणि ते पहिल्यांदा एक राऊंड मारलेला तो आम्ही पाहिलेला. ते चांगलं होतं आणि ते दुसऱ्यांदा त्यांना लँडिंग करायचं होतं आणि लँडिंग केल्यानंतर ते दुसऱ्या वेळेस सेकंड करत होते आणि ते गावाकडून आले आणि ते जरा असे व्हायरलच झालेले होते ते एरोप्लेन नंतर असे डायरेक्ट क्रॅश झाले, धडकला असं ते पूर्ण स्फोट झाला आणि स्फोट झाल्याबरोबर ते सगळे पार्ट आमच्या पाठीमागे घराच्या आले आणि खूप मोठा जाळ झाला. आम्ही खूप घाबरलेलो, म्हणजे काय करावं काय सुचत नव्हते. त्यातून आम्ही म्हणजे पाणीही नेण्याचा त्यातून वाचवण्याचा प्रयत्न करत होतो खूप, पण आम्हाला त्यात खरंच म्हणजे पहिल्यांदा माहिती नव्हते ह्यात खरंच दादा असते कोणी असली तरी म्हणले त्यांचा जीव चांगला वाचे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. पण ते त्यातून म्हणजे ते जाग्यावरच म्हणजे त्यांचा विमानातच म्हणजे डेड बॉडी अशी दुर्दैवी मृत्यू झालेला होता. आणि ते नंतर ना आम्ही पाहिलं तर त्यांचा चेहरा असा विद्रूप झालेला दिसत नव्हता, पूर्ण जळून ही झालेलं डेड बॉडी होती. मी पाहिली, प्रत्यक्षात पाहिली, फक्त ना असे म्हणजे फुगलेली होती, ते पण अशी जळून ही झालेली, म्हणजे ते अशी बघण्यालायक पण नव्हती राहिली. इतकं म्हणजे खूप दुर्दैव घटना घडली आणि हे सांगताना पण अशा अंगावर शहारे येतात की खूप वाईट झालं, हे घटना असं नव्हतं व्हायला पाहिजे. प्रत्यक्षदर्शींच्या निशब्द भावनेनं खऱ्या अर्थानं या दादांना निरोप देत असताना आपल्या भावना अनावर होताना पाहायला मिळतात. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, बारामती, पुणे. गेल्या जवळजवळ 4 ते 5 दशकांपासून अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कार्यरत होते. आज सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य आपल्याला पाहायला मिळतंय, ते म्हणजे हे व्हायला नको होतं. विमानतळावरती आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून असताना त्यांचं खरं तर बारामती विमानतळाच्या लगत असणाऱ्या या दरीमध्ये कुठेतरी ते विमान क्रॅश झालेलं आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या दुर्घटनेत अजितदादांचं खरं तर निधन झालेलं. ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल की अजितदादांचा हा कामाचा धडाका पाहून कार्यकर्ते प्रेरित होतात आणि भल्या पहाटे उठून कामाला लागणारे अजितदादा खरं तर या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्यामुळे पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये दादांच्या दुःखाची वार्ता पसरल्यानंतर शोककळा पसरलेल्या आहे. ग्रामीण भागातील गावगाड्यातील आपला माणूस अर्थात दादाचा वादा असं म्हणत दादा हे खरं तर प्रत्येकाला आपलासा वाटणारा नेता खऱ्या अर्थाने या ठिकाणी हरपल्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं दुःख या ठिकाणी पाहायला मिळतं आणि याच विमान दुर्घटनेमध्ये खरं तर या दादांचं खरं तर निधन झालेलं आणि काही अंतरावरती असणाऱ्या धावपट्टीपासून हे विमान क्रॅश झाल्यामुळे त्याचे खरं तर अवशेष या ढकल्यामध्ये पडताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी NDRF असेल, MIDC असेल, या फायर ब्रिगेडच्या माध्यमातून अजूनही ती आग विझवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आणि या मोठ्या प्रमाणात असणारी दादाची चाहते मंडळी खरं तर आज बारामतीमध्ये दाखल होत आहेत आणि आपल्या लाडक्या दादाला ते खऱ्या अर्थानं दुःखित भावनेनं खरं तर निरोप देताना पाहायला मिळत आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, बारामती, पुणे.